नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का. नमस्कार मंडळी, ओळखलेत का मला? म्या सावित्री. हो सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका शुभ मुहूर्तावर एका वाघिणीचा जन्म झाला आणि ती वाघिणी म्हणजेच दुसरी कोणी नसून म्हणजेच म्या म्हणजेच सावित्री. अहो वयाच्या 9व्या वर्षी वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह झाला ज्योतिराव नावाच्या एका माणसाशी. आणि हळूहळू मला कळायला लागले की माझा ज्या माणसाची विवाह झालाय तो कोणता साधा सुद्धा नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य आहे. आणि पण त्या काळाचे काय त्या टाइमी स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची ही पद्धत नव्हती. स्त्रीने कसं आपलं चूल आणि आपलं मूल याच्यातच तिचं आयुष्य होतं. त्या काळात स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे की शिक्षण. ज्योतिरावांच्या मनात फक्त शिक्षणाचा ध्यासच असायचा. एकदा त्यांना एक फायनाच्या मॅडम काय म्हणायला माहितीये का? मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated woman first, because if a educated woman, whole house will be educated. पण तुम्ही माणसं उमेदला बाहेर पडू देत नाही. So bad Mr. Fule, so bad. आले घरी आणि म्हणाले, ए सावित्री माझ्या धडपाटीत पेन्सिल दिली आणि म्हणाले, आजपासून मी तुला शिकवणार आणि तू शिकणार. झाले की माझे शिक्षण सुरू. काना मात्रा वेलांटी उकार बेकी बेबेरून 4 बेसिक 6 मला लिहिता येऊ लागलं, वाचता येऊ लागलं. अहो कविताही रचता येत होत्या. आणि एका शुभ मुहूर्तावर पुण्यातील भिडेवाडा येथे आम्ही मुलींची पहिली शाळा उभारली. मी पहिली शिक्षिकाही झाली आणि मुख्याध्यापिकाही झाली. पण सर्वांची कोल्हेकुई सुरू होती, धर्म बुडाला. अहो एक सामान्य स्त्री शिकली की धर्म बुडतो काय? मला हेच समजत नाही. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म आहे? अहो जेव्हा मी मुलीला शाळेत शिकवायला जायची तेव्हा लोक माझ्या अंगावर शेण फेकायचे, मी सहन केलं. माती फेकायचे, मी सहन केलं. थुंकी सुद्धा फेकायची, मी सहन केलं. पण माझ्या त्या सहनशक्तीचा धारा राहिला नव्हता, अंत झाला होता. कारण एक माणूस मला काय म्हणतो, ए टवळे कुठं निघाली? आमच्या मुली बाईंना शिकवायचं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे की शिक्षण? मला तर नाही वाटत त्याला माहित असेल की मी ज्योतिबा फुले अशा पैलवानाची बायको आहे. घेतली आणि दिली एक थोबाडात. म्हणलं आणि म्हणाली, आज तुझं थोबाड रंगवले, जो उद्या आला तुझी रक्तात ती सगळी धरणी रंगवल. म्हणून मुलींना सांगते शिक्षणही महत्वाचं आहे, पण शिक्षण